नमस्कार. बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एकही फुलझाड न लावता तुमची बाग रंगीबेरंगी कशी करता येईल. कारण की बऱ्याच जणांकडे प्रॉब्लेम हा असतो की ऊन येत नाही अजिबात आणि फुलझाडं लावायची म्हणजे त्याला ऊन पाहिजेच. त्या ऊन जर येत नसेल, तुम्ही सावलीमध्ये फुलांच्या कुंड्या जरी ठेवल्या ना, त्याला फुलं येत नाही अजिबात. त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ अशा लोकांसाठी आहे की ज्यांच्या तिथे अजिबात ऊन येत नाही, परंतु स्वच्छ सूर्यप्रकाश असतो. काय झालेलं आहे आता, खूप शेजारी शेजारी बिल्डिंग होतात शहरांमध्ये, किंवा आता ग्रामीण भागात पण खूप वाढायला लागल्यात. तर मग ऊनच येत नाही ना, मग कुठले झाडं लावावं हा प्रश्न पडतो. तर आता त्याच्यासाठी मी तुम्हाला काही झाडं सांगणार आहे. तर हे सगळ्यात पहिलं आहे ते आहे मनी प्लांटचा प्रकार आहे. तर मनी प्लांटचे सगळे प्रकार तुम्ही लावू शकता. हा मार्बल क्वीन पोथस म्हणतात याला. तर याला उलट उन्हामध्ये मनी प्लांटचे पानं करपतात आणि सावलीमध्ये तो छान वाढतो. तर त्याच्या सगळ्या व्हरायटीज तुम्ही लावू शकतात. त्याच्यानंतर हे आहे डिफेनबेकिया किंवा डमकेन म्हणतात याला. पानं बघा ह्याचे किती सुंदर आहे. फुलाला म्हणजे काय कराल ना, असं व्हेरिएशन ह्या पानांवर, एवढं सुंदर व्हेरिएशन. आणि पानांचा शेप बघा तुम्ही, केवढे मोठे पानं आहेत त्याची आणि एवढं छान दिसतात ना. त्याच्या पण भरपूर व्हरायटीज येतात माझ्याकडे, त्याच्या 2-3 व्हरायटीज आहे. त्याच्यानंतर सगळ्यात पुढचं म्हणजे माझं आवडतं ॲग्लोनिमा. ॲग्लोनिमा तर अगदी तुम्ही घरात ठेवू शकता आणि त्याचे पण इतके व्हरायटीज येतात. त्याच्यानंतर हे जे स्नेक प्लांटचे सगळे प्रकार आहे, हे स्नेक प्लांट तर इतकं सोपं आहे लावायला. अगदी तुम्ही हॉलमध्ये ठेवा, घराच्या बेडरूममध्ये ठेवा. आणि हे बरेचसे यातले झाडं आहे ना, ते नासारनी रिकमेंड केलेले आहे की जे हवा शुद्ध करतात. तर म्हणजे याचा डबल फायदा आहे आपल्याला. आता हे सिंगोनियम बघा किती सुंदर व्हेरिएशन आहे. हे नवीन ॲड केलं आहे मी हे प्लांट. मला मिळालं आता हे एक्झिबिशनमध्ये पुण्यातल्या. तर खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर हा फर्नचा पण हा एक गोल्डन कलर आहे, असा वेगळी व्हरायटी फर्नची. हा परत ॲग्लोनिमा. ॲग्लोनिमाच्या माझ्याकडे 7 ते 8 व्हरायटीज आहेत. आणि एवढे छान वाढतात हे झाडं सावलीमध्ये. तुम्ही घरामध्ये हॉलमध्ये डेकोरेशनसाठी ठेवा. आणि अगदी छोट्या कुंडीमध्ये येतात. आणि कटिंगपासनं किंवा त्याचे मुळ्या जर आपण सेपरेट केल्या तर असे भरपूर झाडं तयार होतात. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं हे स्पायडर प्लांट. मग हे लाल भडक कलरचं तुम्हाला दिसतं हे आहे पॉइंटसेटिया. पॉइंटसेटियामध्ये पण आजकाल भरपूर कलर येतात. त्याचे माझ्याकडे 2 झाडं आहेत. आणि बघा ना, हे रेड कलरच्या पानांमुळं कितकं सुंदर दिसतं ते. त्याच्यानंतर हे पर्पल हार्ट. आता इथल्या इथे बघा तुम्ही किती कलर दिसत आहेत आपल्याला. म्हणजे एवढे सुंदर पानांचे झाडं असतात ना, त्यामुळं ज्यांना शक्य नाही ना, त्यांनी अशी रंगीबिरंगी झाडं आणून लावायची. तुमची बाग अगदी रंगीत होऊन जाते. आता हे स्नेक प्लांटमध्ये पण एवढे प्रकार येतात. तर मी हे कॉम्बिनेशनमध्ये लावलेलं आहे बघा. पुढच्या बाजूला हे डॉर्फ व्हरायटीचं ग्रीन आहे आणि मागे व्हेरिगेटेड ही उंच व्हरायटी आहे. आणि याचं पण प्रपोगेशन एवढं सोपं आहे ना, इतके रोपं तयार करू शकता तुम्ही. एका पानापासून 6-7 रोपं अगदी सहज तयार होतात. आणि अगदी छोट्या मोठ्या सगळ्या प्रकारच्या कुंड्यांमध्ये छान येतं. त्याच्यानंतर हे आहे जेड, क्रॅस्युला जेड म्हणतात याला. लकी प्लांट म्हणून खूप जण लावतात. ही खूप क्रेज आहे आजकाल या झाडाची. त्याच्यानंतर एन्जॉय पोथस म्हणजे मनी प्लांटचाच हा एक प्रकार आहे. अशी भरपूर झाडं आहेत की जे मी आज तुम्हाला दाखवते ते तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही जर नर्सरीत गेले ना, तर तुम्हाला अनेक झाडं मिळतील. आता हे फिलोडेंड्रॉनची व्हरायटी आहे. ही आहे व्हाईट प्रिन्सेस आणि यातली माझ्याकडे एक पिंक प्रिन्सेस पण आहे. तर ह्या नर्सरीमध्ये अगदी सहजासहजी मिळत नाही सगळीकडे. मी ऑनलाईन घेतलेल्या आहेत ह्या. त्याचा व्हिडिओ पण माझ्या चॅनलवर आहे बघा. त्याच्यानंतर बघा परत ही ॲग्लोनिमाची व्हरायटी. ॲग्लोनिमा एवढं सोपं झाड नाही दुसरं इंडोर प्लांट. ही पिंक प्रिन्सेस आहे बघा फिलोडेंड्रॉनचीच. खूप छोटे रोपं मी घेतले होते. तर आता जर वाढत आहेत, म्हणजे थोडीशी स्लो वाढ आहे, कारण की याला उन्हात नाही ठेवायचे. सकाळचे 2 ते 3 तासाचं ऊन ॲक्च्युली चालतं ह्या झाडांना. तर मधनं मधनं मी त्याला ठेवते उन्हामध्ये, पण बाकी पूर्ण वेळ ते पूर्ण सावलीमध्ये असतात. ही पण सिंगोनियमची एक वेगळी व्हरायटी बघा. त्याच्या पानांवरच्या शिरा अशा खूप वेगळ्या आहेत. हे पण फिलोडेंड्रॉन बिर्किन, झनाडू. परत हे फर्नचा प्रकार आहे हा. काय म्हणतात त्याला, बर्ड नेस्ट फर्न म्हणतात याला. सॉरी, कोब्रा फर्न आहे हा, कोब्रा फर्न. बर्ड नेस्ट अजून थोडंसं वेगळं असतं. ह्याच टाईपमध्ये असतं, पण त्याचे जरा पोपटी पानं असतात. हा कोब्रा फर्न आहे. खूप सुंदर दिसतं हे पण झाड. हे पुन्हा पर्पल हार्ट.
हे पर्पल हार्ट तर इतकं सोपं आहे, एकदा तुम्ही लावलं ना की परत परत लावायची गरज नाही तुम्हाला. ही पण फिलोडेंड्रॉनची एक व्हरायटी आहे. याचं नाव मला माहीत नाही आहे. गुगल सर्च केलं तर खूप अवघड नाव आहे, म्हणजे खूप लक्षात नाही राहते ते. त्याच्यानंतर कोलियसच्या सगळ्या व्हरायटीज तुम्ही सावलीमध्ये लावू शकता, पण खूप अंधाऱ्या जागेत नका लावू, मग खूप डल होतं ते. भरपूर स्वच्छ सूर्यप्रकाश असेल ना अशा ठिकाणी ठेवा. त्याच्यानंतर ही झिझी प्लांट आहे, हे ब्लॅक झिझी प्लांट आहे. इतकं किती शॉवर करा तुम्ही याला, त्या शॉवर केल्यावर उलट पाण्याचे डाग दिसतात आणि धूळ पटकन दिसते याच्यावर. नाहीतर पुसून जर काढलं ना स्वच्छ, अगदी छान असं शाईन करतं ते झाड. त्याच्यानंतर हा रिओचा एक प्रकार आहे. रिओचे पण माझ्याकडे 2 प्रकार आहे. त्याच्यानंतर ही कॅलेडियमची व्हरायटी आहेत. हे 2 प्रकारचे कॅलेडियम एकाच कुंडीमध्ये लावलेले आहेत. हे पण खूप छान दिसतं. त्याच्यामुळं आपल्याकडं ऊन येत नाही म्हणून तुम्ही म्हणजे आम्ही कसं काय बागकाम करावं वगैरे हा हा प्रश्नच नाही आहे. तुम्ही अशा प्रकारे झाडं लावू शकता. हे पर्पल हार्ट तर तुम्ही याला महिनाभर पाणी नका घालू, किंवा मातीतवरनं काढून तुम्ही असं कुंडीतनं काढून टाका. त्याला फक्त थोडीशी खाली माती जरी मिळाली ना, ते वाढत राहतं आणि त्याला अजिबात पाणी लागत नाही. स्नेक प्लांटला महिनाभर पाणी नका घालू, ते पण चांगलं. खूप सगळे हे लो मेंटेनन्स झाडं आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही झाडं लावून आपली बाग अगदी रंगीबेरंगी करू शकता. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. हॅपी गार्डनिंग.